रचनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. महाराष्ट्रातील प्रांत रचनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्याकरता संयुक्त महाराष्ट्र परिषद 1946 साली सुरू करण्यात आली. अत्यंत स्थिती राखून या चळवळीने वाटचाल घेऊन 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पार्श्वभूमी मराठी भाषिक लोकांचा एकीकरणाचा विचार 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक जाणकारांनी व्यक्त केला. त्या पार्श्वभूमीवर निची केळकर यांनी लिहिले की मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांची लोकसंख्या एका अंमलाखाली असावे. पुढे लोकमान्य टिळक यांनी 1915 साली भाषावर प्रांतरचनेची मागणी केली. परंतु त्या काळात भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक असल्याने हा प्रश्न मागे पडला. दार कमिशन संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 29 डिसेंबर 1946 रोजी दार कमिशनची स्थापना केली. दार कमिशनचा अहवाल 10 डिसेंबर 1947 रोजी तयार झाला. परंतु त्यामुळे प्रश्न सुटला नाही. संयुक्त महाराष्ट्र परिषद मुंबई येथे शंकरराव दे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद भरली. त्या परिषदेमध्ये मुंबईसह एक प्रांत असावा अशी तरतूद करण्यात आली. पुढे JVPV समिती भाषावर प्रांतरचना करण्यासाठी आणि परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेस सरकारने JVPV समिती नेमली. त्या समितीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू व पट्टा सीतारामा यांचा समावेश होता. या 3 सदस्यांच्या नावावरून JVPV समिती ओळखली जाते. सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या काढल्या. आचार्य यात्री यांनी मुंबई महानगरपालिका संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. तो 50 विरुद्ध 35 मतांनी विजय झाला. संयुक्त राज्य पुनर्रचना आयोग भारत सरकारने न्यायमूर्ती S. फाजल यांच्या अध्यक्षतेखाली दार कमिशन राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल 10 ऑक्टोबर 1955 रोजी तयार झाला. त्या अहवालामध्ये मुंबईचे द्विभाषिक राज्य करावे अशी शिफारस करण्यात आली. नागपूर करारामध्ये सर्व मराठी जनतेचे एक राज्य व्हावे म्हणून नागपूर करार करण्यात आला. त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ व संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी. संविधानातील कलम 1946 371 चा समावेश करण्यात आला. त्यानुसार तांत्रिक शिक्षणासाठी निधी, त्या व्यवसायासाठी पुरेसा निधी, शिक्षणासाठी निधी, तर त्या भागातील लोकांना नोकऱ्यांच्या संधी द्याव्या. महाराष्ट्राचे एक अधिवेशन नागपूर येथे व्हावे अशी तरतूद करण्यात आली. मुंबई येथे भरलेल्या सभा शंकरराव देव म्हणाले, आपण प्राणाची विरुद्ध करू मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायला. 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत कामगार मैदानावर सभा भरली. त्या सभेचे अध्यक्ष कॉम्रेड डांगे आणि उपाध्यक्ष SM जोशी यांनी ठराव मांडला की संयुक्त महाराष्ट्र विदर्भासह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला.